हॅलो. चला खार्डी संघाला विनंती असेल नवनाथ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी आपण पाहतो हरीश केने आणि नरेंद्र पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतो चिकनगर संघाची. नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली या संघानं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतो अनुभवी गोलंदाज श्याम दातीलकर. यष्टांच्या मागे आपण पाहतो नवनाथ फौजदार. एक बलाढ्य संघ, दोन बलाढ्य संघ एकमेकांची दोन हात करतायत. पंच म्हणून आपण पाहतोय निलेश कापसे स्वतः आयोजक आणि सौरभ भोईर हे दोन पंच आपण पाहतो या सामन्यासाठी. सामन्याला इथे सुरुवात होते. गेम इज ऑन. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज श्याम दातीलकर. पहिला चेंडू फुलटा चेंडू भिरकावून दिला फलंदाज हरीश केनेच्या बॅट मधनं. इथं पहिला चौकार येतो. दमदार सुरुवात होतीये. अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी कराल तर नक्कीच फलंदाज हरीश केनेसारखा एक फलंदाज नक्कीच संधी नक्कीच सातत्यानं साधत असतो. खराब चेंडूचा समाचार हा फलंदाज नेहमीच चांगल्या पद्धतीने घेत असतो. बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो. धाव फलकावर सुरुवात चांगली झाली आहे ती चिकनगर संघाची. ऑफ साइडला स्टँड अँड डिलिव्हर. हरीश केनेच्या बॅटमधनं चौकार येतो का पाहायचंय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, दोन चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा येत आहेत. तर चिकनगर संघाचा कोणताही फलंदाज सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकतोय तर आदरणीय गिरीश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सुरुवात चांगली झाली आहे. फलंदाज हरीश केनेच्या बॅटमधनं मुख्य गोलंदाजाला इथे टार्गेट केलं जातं. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार ठोकलेत आणि सुरुवात चांगली झाली आहे फलंदाज हरीश केनेच्या माध्यमातून. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. कारण पॉवर प्लेचा योग्य वापर इथं फलंदाज हरीश केनेच्या माध्यमातून केला जातोय. समोर खेळतात. फटका फसलाय. अंदाज चुकलाय क्षेत्ररक्षकाचा आणि पंच निलेश कापसे इथे इशारा करतात. लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये तिसरा चौकार येतो. 3 चेंडूवर 3 चौकार ठोकलेत फलंदाज हरीश केने या फलंदाजानं. संघाचा आधारस्तंभ तारानाथ स्ट्राईक एंडला असताना मात्र संघ नेहमीच सातत्याने त्यांच्याकडनं अपेक्षा करत असतो. हॅलो. षटकार आलाय. बघा कशा पद्धतीने हा फलंदाज फलंदाजी करतो. हॅलो. हा 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 बोल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक केलं जातं गोलंदाज श्याम दातीलकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार. ऑफसाईडला खेळतात. सूर्यक फटका अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. नेत्रदीपक शैलीदार फटका आपण पाहतोय. फलंदाज हरीश केनेच्या बॅट मधनं येतोय तो दमदार चौकार. हॅलो.
हॅलो. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाजाचं श्याम दातीलकर या गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं फलंदाज हरीश केनीच्या माध्यमातून आणि बिनबाद 22 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. बॉलरचं नाव सांगा, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. राजेश येत आहेत, राजेश टावरे. स्ट्रायकरला आपण पाहतोय हरीश केने. चांगली गोलंदाजी होते. सुरुवात चांगली झाली. गोलंदाज राजेश टावरेच्या माध्यमातून आपल्या पहिल्या सेकंडने पॉवर प्लेच्या तब्बल 22 धावा खर्च केल्यानंतर इथून कमबॅक करण्याची गरज असेल कार्डी संघासाठी ते कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. इथे मात्र संत गतीने चेंडू हाताळला होता, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 23 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 41 धावा होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 28 धावा आपण पाहिल्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण 23 धावा पाहिल्या. तर धावा इथं कमी धावसंख्या आपण पाहतो या खेळपट्टीवर. त्याचं कारण आपण पाहतो चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. राजेश राटा मोड विकेट, बॅकफुटला गेले, ऑफ साईडला खेळतात. मात्र घोषितच्या स्वरूपात एक धाव असेल आणि स्ट्राईक चेंज असेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 24 धावा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली चिकनगड संघाच्या फलंदाज हरीश केनीच्या माध्यमातून तब्बल 22 धावा आपण पाहिल्या. जी धावांची गती हवी होती त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने धावगती राखली हरीश केनी या फलंदाजानं आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 24 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच निलेश कापसे वाईटचा इशारा करतायत. टप्पा आणि दिशा हरवून बसला हा गोलंदाज. पहिल्या षटकाचा नक्कीच थोडासा दबाव जाणवतो गोलंदाज राजेश टावरेवर. 25 धावा आपण पाहतो धावफलकावर. चांगली गोलंदाजी यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो नवनाथ फौजदार कोणतीही चूक करत नाहीये आणि पहिला ब्रेक तो प्राप्त करून दिला गोलंदाज राजेश टावरे या गोलंदाजानं. पहिल्या विकेटचं पतन होतं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 25 धावा. ब्रेकथ्रूची गरज होती खाडी संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. श्याम दातीलकर या अनुभवी गोलंदाजावर फलंदाजाने हल्ला चढवला आणि 22 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी 25 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहिल्यानंतर आपण इथं राजेश टावरेने कमबॅक करून दिलाय. श्रीकांत भोईर येतात स्ट्रायकनला. ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत. सहजतेने सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 26 वर पोहोचते. इथून कमबॅक चांगल्या पद्धतीने केले जाते गोलंदाज राजेश टावरेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होते. संघाचा आधारस्तंभ तारणार आपण पाहतोय हरीश केने. सातत्यानं चिकनगड संघासाठी या फलंदाजानं चांगलं योगदान दिलंय. संघ अडचणीत असताना प्रथम फलंदाजी असो की दुसऱ्या सत्रामध्ये चेसिंग असो या फलंदाजाने नक्कीच प्रभावी कामगिरी केली आहे. तोच फलंदाज स्ट्रायकिंगला आपण पाहतो हरीश केने. समोर खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत. सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 27 धावा. या षटकाचा जर विचार केला तर राजेश टावरे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करून या गोलंदाजाने एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी, कमबॅकची गरज होती, ते कमबॅक करून दिले गोलंदाज राजेश टावरे या गोलंदाजाने. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 27 धावा. तर बघा संजय आलिमकर या गोलंदाजानं 3 चेंडूंमध्ये 3 गडी बाद केले, हॅट्रिक प्राप्त केली, विकेट हॅट्रिक. तर रणजित ठाणगे मानपडा यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर चिकनगड संघाचा कोणताही फलंदाज सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकतोय तो गिरीश पाटील यांच्याकडनं, गिरीश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. संजय आलिमकर सज्ज होत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. विकेट हॅट्रिक प्राप्त केली,
तर रणजित टांगे मानपाडा यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 27 धावा. गोलंदाज सज्ज होत आहेत. संजय आलिमकर राईट मोवर द विकेट. पहिला चेंडू एज लागून चेंडू मागे सरकतोय. सुरुवात चांगली झाली गोलंदाज संजय आलिमकरच्या माध्यमातून, कारण हरेश केनेसारख्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना तुम्हाला विचारपूर्वकच गोलंदाजी करावी लागेल, कारण एक विस्फोटक फलंदाज सातत्याने या फलंदाजानं आपल्या चिकनगर संघासाठी चांगलं योगदान दिलं आहे. मात्र इथून दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. आपण पाहिली गोलंदाजाचे राजेश टावरे फक्त 5 धावा खर्च केल्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 29 धावा. 1 बाद 29 अशी धावसंख्या आपण पाहतो. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर इथे चिकनगर संघ चांगली फलंदाजी करतो. हरेश केनेचा उल्लेख करावा लागेल. अतिशय चांगली फलंदाजी हरेश केनेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, टप्पा आणि दिशा अतिशय व्यवस्थित राखलाय. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग. संजय आलिमकर राईट मोवर द विकेट. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? झेल टिपला जातो आणि मोठा धक्का दिलाय. एक ज्या विकेटची गरज होती खाडी संघाला, जो फलंदाज या मैदानात खेळपट्टीवर दहशत माजवत होता, चौकार षटकारांची भाषा बोलत होता, त्या फलंदाजाला मात्र गोलंदाज संजय आलिमकरनं माघारी धाडलंय. दुसऱ्या विकेटचं इथं पतन होतंय. धावा आपण पाहतो धाव फलकावर 2 बाद 29 धावा. संजय आलिमकर चांगली गोलंदाजी करतात. वापसी करून दिली या गोलंदाजानं, कारण राजेश टावरेने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि इथून संजय आलिमकर हा गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. राईट मोवर द विकेट. ऑन साईडला भिरकावलाय चेंडू. इथे मात्र घोषितच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या 30 वर पोहोचते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते श्याम दातीलकर. धावा आल्या तब्बल 22. त्यानंतर खऱ्या अर्थाने 2 गोलंदाज प्रयत्न करतात. राजेश टावरे गोलंदाजानं फक्त 5 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि इथून तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आपण पाहतो संजय आलिमकर हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. हरेश केने सारख्या फलंदाजाला माघारी धाडल्या या गोलंदाजानं. राईट मोवर द विकेट. खाली राहतोय चेंडू. अतिशय सुरेख मारा केला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक 3 इथं संपतंय. 3 षटकाचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो चिकनगर संघाची 30 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या 22. दुसऱ्या षटकात धावा आपण पाहिल्या फक्त 5 आणि तिसऱ्या षटकात संजय आलिमकर या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3. हॅलो, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत तो पिसिबी विपक्ष मोठा गाव
दोन्ही संघनायकांना सूचना असेल, विनंती असेल, टॉससाठी यायचं आहे. ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावांचं षटक हाताळलं होतं, त्याच गोलंदाजाला इथं संघनायकानं पाचारण केलंय. कारण या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलं. राजेश टावरेने तिसऱ्या षटकामध्ये संजय आलिमकर या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली, फक्त 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज तयार. फॉलो टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल केला. 2 क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. मात्र असं वाटलं होतं की चेंडू पकडलाय क्षेत्ररक्षकांना, मात्र चेंडू त्यानं बीट करून सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. फलंदाजाच्या बॅट बंद येतोय, तो दमदार चौकार. 34 धावा आपण पाहतो. धाव फलकावर 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 22 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. मात्र चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली, श्रीकांतच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर चौकार येतो. या फलंदाजानं आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक असतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र फटका फसला. श्याम दातीलकर वेगाने पुढे सरकले. 4 क्षेत्ररक्षक आले. चेंडू लो मॅटमध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत इथं धावा येत आहेत त्या 2. प्रयत्न केले जात आहेत ते श्रीकांत आणि विक्रम या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कारण या 2 फलंदाजांना माहीत आहे खालडी संघ एक बलाढ्य संघ आहे. या संघासमोर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर प्रति षटकामागे धावांची सरासरी चांगल्या पद्धतीने इथे राखावी लागेल. त्या पद्धतीने जर फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय तो श्रीकांत आणि फलंदाज आपण पाहतोय विक्रमच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राजेश तावरे. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं जात आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 37 धावा आपण पाहतो धावफलकावर. राजेश तावरे राईट मोर विकेट. ऑन साइडला भिरकावला. संत गतीने चेंडू हाताळला होता. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय, तो फरार. आणि फलंदाज विक्रमच्या बॅट मधनं येतोय, तो दमदार चौकार. फलंदाजी चांगली होते, कारण हरेश केने माघारी परतल्यानंतर जबाबदारी स्वीकारली ती आपण पाहतोय. विक्रम आणि श्रीकांत या 2 फलंदाजांनी चांगली फलंदाजी होते. कमबॅक चांगल्या पद्धतीने केले जाते फलंदाजी करत असताना. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 41 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आपण 41 धावा आपण पाहिल्या होत्या देसाई संघाच्या माध्यमातून. खाली राहतो चेंडू. पंच निलेश कापसे वाईटचा इशारा करतायत. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 43 वर. या स्पर्धेचे सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय ती चिकनकर संघाची 43 धावा. हरकत नाहीये, पंच चर्चा करतील. हरकत नाहीये, खालडी संघाला विनंती असेल दोन्ही पंच चर्चा करतील. बाईच्या स्वरूपात 1 धाव असेल. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव असेल. धन्यवाद. 42 धावा आपण पाहतो धावफलकावर. नक्कीच चांगला निर्णय घेतला. दोन्ही पंचांनी चर्चा केली एकमेकांशी. नक्कीच फलंदाज स्वतःहून बाहेर निघतायत. पंच निलेश कापसे यांनी बोट वर केलं होतं, मात्र पंच माहित आहे, पंचांना फलंदाज माहित आहे फलंदाजाला श्रीकांतला आपण बाद आहोत. त्यांनी स्वतःहून खेळाडूवृत्ती दाखवून मैदान सोडलंय. ओव्हर झाली. षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये चिकनगर संघ फलंदाजी करत असताना धाबा आपण पाहतो धावफलकावर 42 धाबा. स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतो ते चिकनगर संघाची 42. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं देसाई संघाने 41 धावा कुठल्या होत्या. मात्र या स्पर्धेचा जर विचार केला तर आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय ती आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर नोंदवली आहे ते चिकनगर संघानं.
सांघिक 5वा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने गोलंदाज आपण पाहतो निलेश म्हात्रे येत आहेत. 42 धावा आपण पाहतो धावफलकावर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो राजेंद्र आलेच. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारणार विक्रम. स्लॉगवरचं षटक मार्गस्थ होत आहे. निलेश पहिला चेंडू पंच निलेश कापसे वाईटचा इशारा करतात. दिशा हरवून बसलेत कारण गोलंदाजाला माहीत आहे शेवटचं षटक आहे. फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील मात्र इथं दिशा भरकटतात गोलंदाज. धावसंख्या 43 वर पोहोचते आहे. निलेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय. दडपण नक्कीच जाणवतोय गोलंदाज निलेश म्हात्रे या गोलंदाजावर कारण स्लॉगवरचं षटक हा गोलंदाज हाताळतोय. हाणामारीचं षटक हाताळतोय. त्याला माहिती आहे फलंदाज नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील. इथून आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे मात्र इथं दिशा हरवून बसतोय गोलंदाज. दबावाखाली नक्कीच वावरतायत गोलंदाज निलेश म्हात्रे. चव्वेचाळीस धावा आपण पाहतो धावफलकावर. झेल सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता एसटी रक्षक आपण पाहतोय नवनाथ फौजदार मात्र झेल सुटतोय. सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय. एक धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. 2 चेंडू लागोपाठ वाईट टाकल्यानंतर निलेश म्हात्रे गोलंदाज आपल्या पद्धतीने चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कारण आतापर्यंत धावा आपण पाहिल्या होत्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होती ती 42 आणि 5व्या षटकाला आपण पाहतोय 5वं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 45 वर पोहोचते. निलेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पंचांनी वाईटचा इशारा केला आहे. चांगली गोलंदाजीला सुरुवात केली होती. 2 चेंडू वाईट हाताळले होते. तदनंतर आपण पाहिलं कमबॅक केलं होतं मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 47 धावा. इथं सहकाऱ्यांच्या माध्यमातून गोलंदाज निलेश म्हात्रेची चर्चा केली जाते. त्यांचे सहकारी त्यांना सांगतात तुम्ही दडपण घेऊ नका. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी तुम्ही करू शकता मात्र टप्पा आणि दिशा तुम्ही व्यवस्थित राखला तरच मात्र तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. मात्र टप्पा आणि दिशा हरवून बसला गोलंदाज. कमबॅक करेल का? करू शकतो. ऑनसाईडला खेळतात. चांगलं क्षेत्ररक्षण. एका हातामध्ये सुरेख झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी होते काय क्षेत्ररक्षण होतंय. अनिल यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल टिपला गेला. नक्कीच कौतुक करतात त्यांचे सहकारी कारण हाणामारीच्या षटकामध्ये खराब गोलंदाजी होत असताना निलेश म्हात्रे पुन्हा एकदा कमबॅक करतायत आणि विक्रम सारख्या फलंदाजाला इथं माघारी धाडलाय गोलंदाज निलेश म्हात्रेनं. आतापर्यंत 3 चेंडू वाईट हाताळले त्या गोलंदाजानं आणि आत्ता मात्र चांगलं कमबॅक केलंय. विक्रम भोईर यांचे बंधुराज अरुण भोईर येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 47 धावा आपण पाहतोय. आता मात्र नियंत्रण राखलं हातावर गोलंदाज निलेश म्हात्रेनं. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. ऑनसाईडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथं पंबल होत आहेत. तोपर्यंत इथं 2 धावांचा प्रयत्न केला जातो. 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते 49 वर. 49 धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ असताना 5वं. इथं पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करतोय तो चिकनगर संघ. चांगली धावसंख्या उभारली चिकनगर संघानं. 49 धावा आपण पाहतो धावफलकावर. निलेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला ऑफ साईडला खेळताय क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूफेक केली जाते मात्र चेंडूफेक थोडीशी उंचावर आली अन्यथा कदाचित फलंदाज धावचीत बाद झाले असते. मात्र तोपर्यंत संवाद चांगल्या रीतीने साधला जातो. 2 फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा येतात धावफलकावर. अर्धशतक धावफलकावर लागतं चिकनगर संघाचं. 51 धावा आपण पाहतो धावफलकावर.
स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय ती नोंदवली जाते चिकनगर संघाच्या माध्यमातून. 51 धावा आपण पाहतोय. निलेश पात्रे राईट मोड विकेट. खोला टप्प्याचा चेंडू बॅटकेटच्या स्वरूपात इथं एक धाव घोषितच्या स्वरूपात येते. धावसंख्या 52 वर पोहोचते. 52 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहतोय ती बाल विपक्ष चिकनगर विपक्ष खार्डी. निलेश मात्रे राईट मोड विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले. समोर खेळताय क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतायत मात्र अंतर कापता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छूम अंतर. 4 धावा. चौकार येतोय. शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला फलंदाजानं आणि एक मोठी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर येते. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 56 आणि 57 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय ते खार्डी संघासमोर. हॅलो. नाणेफेक जिंकल्यानंतर चिकनगर संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली. 5 षटकांमध्ये चिकनगर संघानं धावा कुठल्या ते 56 आणि 57 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते खार्डी संघासमोर. त्या लक्षाचा पाठला खार्डी संघ कशा पद्धतीने करेल, त्या धावांचा डिफेन्स चिकनगर संघ कशा पद्धतीने करेल ऐकूया आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारिवली यांना. हॅलो. धन्यवाद पंडित दादा पाटील. तर नगरसेवक 40+ चषक वाडेकरच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळते आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय वरुणशेठ सदाशिव पाटील विद्यमान नगरसेवक व त्याचबरोबर मंगेश एलियम 40+ वाडेकर व ग्रामस्थ मंडळ वाडेकर यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळते. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये मात्र पहिल्या फेरीतील चौथा आणि अंतिम मॅच चिकनगर आणि खाडी या दोन टीममध्ये चिकनगर संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंग करत असताना आजच्या दिवसात हायेस्ट स्कोअर बनवला गेला आहे तो मात्र 56 धावा. 57 धावेची गरज या मैदानामध्ये सकाळपासून पाहिलं 3 सामन्यामध्ये धावाच झाल्या नाही आहेत आणि या चौथ्या सामन्यामध्ये उच्चांक पाहायला मिळतो आपल्याला. मग त्या उच्चांकांचा पाठलाग केला जाईल का? खाडी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये श्याम दातीलकर आणि नवनाथ फौजदार या दोन खेळाडूंना पाहा मिळतं आपल्याला. गोलंदाज पाहतोय विक्रम भोईर यांना. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सामना सुरू होते. लेट्स प्ले. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला. पहिलाच चेंडू होता. पंचांना विवश गेलाय. या केपट्टीवरती पाहिलं ना तर
धावा जमवणं थोडंसं अवघड होतं, मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा एकवटल्या टीम चिकणघर संघाने, त्यामुळे त्याने 50 पार केली आहे. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. धाव एकवटली गेली नाही आहे. 2 चेंडूवरती एकही धाव मिळाला नाही या टीमला. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. गॅपमधून डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते दे. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. आज मात्र प्रत्येक संघाची थोडीशी डोकेदुखी ठरली आहे. ती मात्र खेळाडू प्रत्येक टायमा नसतात प्रत्येक टीमचे. हे सकाळपासून चित्र तसं पाहायला मिळालं, कारण सुरुवातीला पाहिलं देसाई टीमला सुद्धा यावेळेस फटका चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र धाव मिळेल एक. डिक्लेअर झोन. एकेरी स्वरूपाची धाव मिळते. स्ट्राईकला रोटेट होईल. तर चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन मोठागाव आणि पिसवली. पिसवली मोठागाव दोन टीमचे कॅप्टन या सेकंड राऊंड मधील सामने पाहता येतील आपल्याला. पुन्हा एकदा डॉट बॉल. एज लागली आहे. फलंदाज बाद झाला. ते मात्र हलकस एज लागली. फलंदाज बाद झाला. बिग विकेट च्या विकेटची तलाश होती चिकणघर संघाला. पिसिवली संघाचे कॅप्टन याच आहे गोविंद मामा. टॉस साठी या. गोलंदाज विक्रम भोईर. पहिला षटक. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू जातोय तो डॉट आणि ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या. 1 विकेट महत्त्वपूर्ण गमावली काळी संघाने. एकूण पाहिलं तर 56 धाब्याचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडीशी सुरुवात निराशजनक पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लावा. जास्त वेळ करू नका प्लीज. आता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा. गोलंदाज नरेंद्र पाटील. दुसरे षटक. यावेळेस थोडासा आखूड टप्पा ठेवलाय. व्यवस्थितरित्या चेंडूची लाईन ठेवण्यात आली. चेंडू डॉट जात असताना. चला पिसवली टीमचे कॅप्टन या टॉस साठी या. ओके. पिसवली आणि मोठा गाव यांच्यामध्ये टॉस होईल. यावेळेस पुन्हा एकदा डॉट. पाहिलं तर स्लोवर चेंडू फेकला. तर आमचे सतीश पाटील आहेत, त्यांच्या हस्ते आपण करणार आहोत टॉस.
आणि ते झेल ड्रॉप झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तेथे मात्र झेल सुटला जातोय. एक धाव मिळाले. अनिलला पाहतोय स्ट्राईक वरती. चार चार. उद्या प्रॉब्लेम होईल. चारच असतं नियमानुसारच केलं चारच. चार चार. सेकंड राऊंडचे सामने 4 ओव्हरचे होतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक चेंडू डाट. व्हेरी गुड बॉलिंग. नरेंद्र चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात सुद्धा फार कमी धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकात सुद्धा कमबॅक करत असताना अद्याप एकही चौकार षटकार नाही आहे. त्यामुळे धावा फक्त 3 धावा आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. मागाशी होते तिथून क्षेत्ररक्षकाला दुसरीकडे पाठवलं आणि षटकार. अनिल यांच्या बॅटमधून षटकार. तर मागच्या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता नितीन भोईर. याला मात्र ट्रॉफी दिली जाईल. या ठिकाणी आमचे पाहुणे आहेत. तर आमचे सतीश पाटील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते देतो आपण नितीन भोईरला. सामनावीर. एकूण टोटल धावसंख्या पाहिली तर 9. 9 धावा स्कोअरबोर्ड वरती. तर 18 चेंडू 48 धाब्याची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत मात्र एकच धाव मिळेल. चांगला फिल्डिंग झालाय. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकत असताना पाहा मिळतो. 56चं लक्ष आहे. खूप मोठं लक्ष. हा 3 षटकानंतर पाणी घेऊन जायचं आहे कारण आता उन्हाचा त्रास जाणवतोय. त्यामुळे पाण्याची सुद्धा मागणी वेळोवेळी केली जाते आणि मी आयोजन कमिटीला धन्यवाद देईन की या ठिकाणी त्यांनी थंड असं कलिंगडाची व्यवस्था केली आहे. सर्व खेळाडू असतील मान्यवरांना सुद्धा मात्र ते नाश्त्याच्या स्वरूपामध्ये 11 धावा स्कोअरबोर्डवरती. तिसरे षटक विक्रम भोईर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एज लागली आहे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मिळतोय. दुसरा धक्का खाडी संघाला. चौथ्या क्रमांकावरती सुरेश पाटील मैदानामध्ये येत असताना यावेळेस लोअर पुलटॉस डीबॅक सरकावला आणि तेथे मात्र अडवण्याचा प्रयत्न केला. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने आले चेंडूवरती. तोपर्यंत ते 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि त्या 2 धावा एकवटल्या सुद्धा. पुन्हा एकदा शॉटबॉल केलाय. फटका बराच वेळ हवेत आहे. नो मॅन लँड्स आणि ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जातोय. बॅकअप दिलाय. स्कोअरबोर्डवरती 15 धावा.
56चं लक्ष असताना पुढे आल्यात मात्र चेंडूची लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली. विक्रमणी षटक समाप्त होतोय. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 56 धाव्यांचा पाठलाग करत असताना फक्त धावा आहेत त्या 15. हॅलो थँक्यू. तर चिकनगर विपक्ष काडे असा सामना पाहायला मिळतो आणि चिकनगरचे पाठीराखे प्रेक्षक या ठिकाणी आल्यात. त्यांचं स्वागत आहे कारण ते जवळचा संघ आहे त्यामुळे जास्त प्रेक्षक त्यांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. तर जाऊया अद्याप बनवायचे आहेत ते 12 चेंडू आणि 42ची गरज आहे. तर इथून मोठे फटके खेळावे लागतील. अनिलच्या बॅटमधून मगाशी एक षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज अरुण भोईर यावेळी बिग शॉट आणि पहिलाच बॉल एक्साइटिंग पॉवर काऊ कॉर्नरच्या वरून उडवलं गेलंय. पाहतोय आपण अनिल गायकवाड याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. स्वीट साऊंड पाहायला मिळतोय षटकाराने. मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करे का काडी संघ कारण 42 धावेचं जरी लक्ष असलं तरी मात्र इथे मोठी फटके आले तर अद्याप सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. कारण जरी सुद्धा सुरुवातीला थोडीशी फलंदाजी कमी पाहा मिळाली डॉट बॉल मात्र यावेळेस अनिलने मात्र षटकाराने आघात केला आहे. 21 झाले एकूण. अद्याप 11 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. 11 चेंडू 36. यावेळेस क्लीन बोल्ड. फलंदाज बाद झाल्यात. षटकार आल्यानंतर मात्र दांडी गोल झाली कारण चेंडू जसा पडला ना तसा थोडासा खाली राहिला त्यामुळे ते फलंदाज बाद झालाय. आता न्यू बॅट्समन निलेश म्हात्रे आणि सुरेश पाटील हे खेळाडू पाहा मिळतात मैदानामध्ये. मी सांगितलं अगोदर प्रत्येक संघामध्ये 1-2 तीन खेळाडू नसतात. ते चित्र पाहा मिळालं सकाळी सुद्धा जेव्हा खेळत होता देसाई संघ मोठा गाव त्याच्यानंतर पिसिवले आडिवले संघामध्ये ठराविक खेळाडू नाही आहेत. खाडी संघाला सुद्धा तेच प्रयत्न करावे लागतात. त्याचबरोबर चिकनगरच्याच द्वारका मामा नाही आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. प्रत्येक संघाची थोडीशी डोकेदुखी आहे. आता 10 मध्ये 35 बनवायचे आहेत. 9 मध्ये 35 आहेत.
यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळा. डीपमध्ये काव करणारा क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र चांगला आलाय. खेळाडू थोडेसे मागे राहिले आणि ते फलंदाज बाद होत असताना पहा मिळतं आपल्याला. तर 6 चेंडू आणि आता गरज आहे ती 30 धावेची. 6 चेंडू 30 धावा. या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला असं वाटलं होतं सामन्या काटणी मिळेल, मात्र लगेचच क्विक रिप्लाय दिला या अरुण भोईरने फलंदाजाला बाद केला. आणि आता 6 मध्ये 30 थोडंसं आव्हान मागडं आहे, मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल सांगणं फार राजेश टावरे स्ट्राईकला आणि गोलंदाज राजेंद्र पाटील. सो नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. मोडागावने टॉस जिंकलाय. दोन्ही संघाने एक एक सामने जिंकून पुढे सरकल्यात. स्लोवर चेंडू फेकला आणि ते बाद होईल. एखादा फलंदाज नाही आहे आणि चेंडू पा हळुवारपणे फेकवला. रेष होते आणि बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. चेंडू डॉट जातोय. अतिशय चांगला फटका खेळायचा होता, मात्र व्यवस्थित फटका खेळता आला नाहीये. पुन्हा एकदा चांगली लाईन नाही आहे. वाईट बॉल. मोठ्या फटका खेळायचा प्रयत्न करतात, मात्र यश मिळत नाहीये. कारण केपट्टीवरती पाहिलं तर चिखलकर जवळचं संघ आहे, त्यामुळे केपट्टीचा अनुभव आहे. वाईट बॉल. पहिला लेग स्टंपला, आता ऑफ स्टंपला. दोन चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये फेकले जातात. गोलंदाज राजेंद्र पाटील. यावेळेस पुन्हा एकदा वाईट. खरं ते सरळ जास्त खेळावं लागतं, कारण ते डिक्लेअर झोन आहे. पुन्हा एकदा पहा मिळतोय. चांगला नाहीये चेंडू. वाईट बॉल. आणि आमच्या स्कोररचं काम वाढवलं गेलं. कल्पेश पाटील आहेत. 4 लागोपाठ चेंडू. आता जर मॅच क्लोज असती तर मग काय, जास्त धावा आहेत म्हणून ठीक आहे. आता कारण पहिल्या 3 सामन्यामध्ये धावाच झाल्या नव्हत्या. आता 4 चेंडू 25. एखादा चमत्कार. आता पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न. चेंडू डॉट. आणि आता मात्र सामना थोडासा पहा मिळतोय आपल्याला चिकनगरच्या बाजूने, कारण आता 3 मध्ये 24.
यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल, 5वा वाईट आहे या षटकामध्ये. तर षटक लांबवलं गेलंय. फुलटॉस, आता मात्र चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सुरेश मात्र या ठिकाणी खूपच चेंडू डॉट खेळत. यावेळेस मात्र बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. जास्त उंची, लांबी कमी आहे. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल सुट्ट आणि सामना इथे जिंकलाय चिकनगड संघाने. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल हरेश केणी, ज्याने 25 धावेचं योगदान दिलं. 11 बॉल 25चं योगदान दिलं. तोच ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.